अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. अगदी काही दिवसातच अधिक महिन्याची सांगता आपण करणार आहोत. अधिक महिन्यातील शेवटचे 5 दिवस खूप महत्वाचे असतात. संपूर्ण अधिक महिन्यात ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही त्यांनी ह्या 5 दिवसाचं अवचित्त साधून होईल तेवढी सेवा करावी. का बरं, काय महत्व आहे त्या 5 दिवसाचं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर 11 तारखेला एकादशी आहे. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यातल्या त्यात अधिक महिन्यातील ही दुसरी एकादशी आहे. हिलाही अनन्यसाधारण महत्व आहे. ही एकादशी सुद्धा 33 महिन्यातून एकदा येते, म्हणून 11 तारखेला एकादशीचं अनन्यसाधारण महत्व आहे. 12 तारखेला आलेला आहे प्रदोष. 13 तारखेला आलेली आहे मासिक शिवरात्री. 14 आणि 15 तारखेला अमावस्या आहे. 11 ते 15 हे दिवस अतिशय महत्वाचे आहे आपल्याला सेवा करण्यासाठी. भगवान श्री हरी विष्णूंची अखंड कृपा आपल्यावर असावी आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही घटना आपल्याकडनं घडल्या आहे किंवा अधिकम अधिक असे ज्याला आपण म्हणतो की थोडी जरी सेवा केली तरी त्याचं आपल्याला पुण्यफळ अधिक पटीने मिळत असतं. असेच हे शेवटचे काही दिवस. काही कारणांनी अधिक महिन्यात कधीच कोणाला काही सेवा नाही करता आली किंवा काहीच ज्यांना करता नाही आलं त्यांनी ह्या 5 दिवसामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करावी आणि त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करावा. आता एकादशी म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की आपण भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करतो. या 5 दिवसामध्ये संपूर्ण अधिक महिन्याचं फलप्राप्ती आपल्याला होऊ शकते जर तुम्ही ह्या 5 दिवसाचं अवचित्त साधून जर तुम्ही ह्या 5 दिवसात अखंड सेवा केली तर. आता काय करायचे आहे तर अर्थात तुम्ही सत्यनारायण करू शकता. ताई, एकादशीला विष्णू याग चालतो का? हो, तुम्ही करू शकता. एकादशीला तुम्ही विष्णू याग करू शकता. 11, 12, 13, 14 ह्या दिवसामध्ये तुम्ही पितरांची सुद्धा सेवा करू शकता. आता अमावस्या म्हटलं तर आपण पितरांची सेवा करणारच आहे, पण या 11, 12, 13, 14 आणि 15 या तारखेमध्ये आपल्याला फक्त विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची. तुम्हाला 5 दिवसाचं जर तुम्हाला सत्यनारायण करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. ताई, अमावस्येला सत्यनारायण चालतं का? हो, करू शकता. त्याच्याबरोबर विष्णू याग आहे, तुम्ही करू शकता. एक दिवसाचं तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं अनुष्ठान करायचं असेल तर नक्कीच तुम्ही ह्या दिवशी ते अनुष्ठान सुद्धा करू शकता. त्याच्याच बरोबर येतं ते की संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ याचंही पारायण तुम्ही करू शकता. एका दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता. म्हणजे 11 तारखेला एका दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता. संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ अतिशय सुंदर दिव्य अनुभूती देणारा आहे आणि पितरांचे कितीही दोष असेल तर ते कमी होतं. काही अडचण असेल, दुःख असेल तरी त्याने या पारायणाच्या पठणाने ती नक्कीच कमी होण्यास मदत होते. दुसरं येतं ते जसं तुम्हाला सांगितलं की सत्यनारायण, गीतेचा 15वा अध्याय, गीतेची 18 नावं, नाहीतर एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही करू शकता. या 5 दिवसात तुम्हाला जेव्हा जमेल आणि एकादशी आहे नक्कीच तुम्ही विष्णू याग करू शकता. सत्यनारायण बाकी आहे, सत्यनारायण तुम्ही करू शकता. म्हणून हे 5 दिवस, शेवटचे 5 दिवस खूप महत्वाचे असतात. बघा, कुठलीही सेवा आपण जेव्हा करत असतो ना तेव्हा शेवटचे काही दिवस खूप महत्वाचे मानले गेलेले आहे. किंवा जसं नवरात्रीची सांगता आहे तर मग कुळाचार असतो, कुळधर्म असतो. गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळेस सुद्धा अनंत चतुर्दशी असते. तर हे जे काही शेवटचे काही दिवस आहे ना त्याच्यात आपल्याला खूप म्हणजे आपल्यासाठी खूप सुवर्ण काळ असतो की आपण ना जास्तीत जास्त सेवा करावी. अगेन आपण गावाला गेलो, काही सुखदुःख आले, विटाळ आले, मग काही काही सेवा राहून गेल्या, नक्कीच तुम्ही या 5 दिवसात त्या सेवा उरकून टाकू शकता. ज्यांची इच्छा आहे की संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं ताई मी रोज 3 अध्याय पठण करू शकता, हरकत नाही, तो पठण करा. संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ जो प्राकृत मध्ये आहे, दिंडोरी प्रणित ग्रंथ तुम्ही आणावा आणि तो पठण करावा. ज्यांची इच्छा आहे की त्या महाराजांची सेवा राहून गेली किंवा माझी कुळदेवीची सेवा राहून गेली, नक्कीच तुम्ही ह्या कालावधीमध्ये करू शकता. ज्यांना वाटतंय की बाळकृष्णाची म्हणजे बाळकृष्णाला तुळशीचं अर्चन राहून गेलं किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर मी अभिषेक करत होते ताई, तो काही कारणांनी राहून गेला, मनात एक हुरहुर लागतेच बघा आपल्या की अगं बघ ना माझं झालं नाही. जेव्हा तुमचे कमेंट्स की ताई अगं बघ माझं आज इतकं झालं, मी इतकं वाचलं, तुम्हाला किती भारी वाटतं. आणि एखादी गोष्ट राहिली किंवा एखाद्या शुभ दिनी सेवा राहिली तर तुमच्या कमेंट्स पण येतात की अगं ताई बघ ना माझ्याकडनं काही सेवा नाही घडली.
तर हे 5 दिवस आहे. ह्या 5 दिवसामध्ये आवर्जून तुम्ही सेवा करू शकता. जेवढी जमेल तेवढी तुम्ही भगवान श्री हरी विष्णूची सेवा, तुम्हाला वाण द्यायचं असेल तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा तुमच्या लेकीला किंवा जावयाला, तर नक्कीच तुम्ही ते देऊ शकता. पवित्र ठिकाणी जाऊन तुम्ही स्नान करू शकता. 5 दिवस तुम्ही दीपदान करू शकता. तुम्ही अजून 5 म्हणजे जे काही 5 दिवस उरलेले आहे, तुम्ही बाळकृष्णाला किंवा पांडुरंगाला, प्रभू श्रीरामाला वाण देऊ शकता. 33 अनारचे बत्तासे काय असं तुमच्याकडे ती पद्धत, ती देऊ शकता. त्याच्याबरोबर एक दिवा देऊ शकता. ह्या महिन्यात ना जी काही गाय वासरूची मूर्ती ना, ज्याला आपण गोदान म्हणतो, गोदान खूप महत्वाचं असतं. तांबूलदान खूप महत्वाचं असतं. काहींचं राहिलं असेल तर नक्कीच तुम्ही तांबूलदान करू शकता. एखाद्या मंदिरात जाऊन, आई भगवतीच्या मंदिरात जाऊन तुम्ही तांबूलदान करू शकता, तुमची इच्छा. आणि ना गाय, आता गोदान आपण डायरेक्ट पूर्ण गाय तर आपण दान करू शकत नाहीये, पण मग त्याच्यासाठी ना गुरुजींना गाय वासराचं छोटीशी मूर्ती, यथाशक्ती पितळी, यथाशक्ती मूर्ती, तुम्ही छोटी घ्या मोठी घ्या, तुमची इच्छा. मग एकादशीचं अवचित्त साधून तुम्ही गुरुजींना सुद्धा कोरडा शिदा दान करू शकता. गाय वासरूची ती मूर्ती आहे, ती संकल्पयुक्त तुम्ही दान करू शकता. तुमच्या इच्छेवर जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. पण ह्या सेवांना राहून जाताना मग खूप हुरहुर लागते, कारण हे परत 33 महिन्यांनीच आहे आपल्याला. मग तेवढं जर आपल्याला 5 दिवस भेटले आहे ना, तर काही ज्या सेवा राहिलेल्या आहे, बरेच लोक सगळ्या देवांना वाण देतात. तुम्ही ज्या देवाला मानता त्यांना वाण द्यायचं राहिलं असेल तर हे अतिशय शुभ दिन आहे. हे करा. हे करून तुम्ही खूप श्रीमंत व्हाल, करोडपती व्हाल असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण तुम्हाला जो आनंद मिळेल ना, की माझ्याकडनं काहीच झालं नाही, पण ह्या 5 दिवसाचं मी, या 5 दिवसाची मी सोन्या म्हणतो ना की सुवर्ण काळ होता, आणि ह्या 5 दिवसाच्या संधीचं मी सोनं केलं, आणि माझ्याकडनं जेवढी जास्त होईल तेवढे नामजप किंवा ज्या काही आपल्याकडनं जे काही दानधर्माच्या गोष्टी आहे, अधिक महिन्यात तुम्हाला यथाशक्ती कुळदेवीची ओटी भरणं आहे किंवा कोणाला तरी दान करणं आहे, या 5 दिवसात तुम्ही करू शकता. काहीच अडचण नाही. दान करणं किंवा सेवा करणं याला काही नाहीये, पण काहीच झालेलं नाहीये ना, मग या 5 दिवसामध्ये एवढी सेवा करा ना की खूप छान वाटेल आपल्याला, की चल एवढं झालं होतं, थोडंसं राहिलं होतं ते मी आता करून घेतलं. कारण आता शाळा पण सुरू होणार आहे, प्रत्येक जण आपापल्या घरी जाणार आहे, काही गेले असेल काही जाणार आहे. मग या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही सेवा करू शकता. तर अर्थात मासिक धर्माला 2-3 दिवस जर आपल्याला आपल्या तारखा माहिती आहे, मग अशा वेळेस जेवढं होईल तेवढं तर करण्याचा प्रयत्न करा. बाकीच्या आता काही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत, जे हातात नाही ना त्याचा विचार करण्याचा काहीच अर्थ नाही. जेवढं तेवढं करण्याचा नक्की प्रयत्न करा. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.